बातमी येते उपमुख्यमंत्री अजित पवारांसंदर्भातली एक ऑडिओ क्लिप त्यांची काल व्हायरल झालेली, ज्याच्यामध्ये त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनाच नियम तोडण्यासंदर्भात जे आहे ते संवाद झालेला समोर आलेला होता आणि आता त्याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण देखील दिले। कारण त्यांच्या त्या संवादानंतर राजकीय वर्तुळामध्ये टीकेची झोड उठली आणि आता अजित पवारांनी यावरून स्पष्टीकरण दिले। एक प्रकारे सारवासारव केल्याचं बोललं जात आहे। बेकायदा काम करणाऱ्यांनाच पाठीशी घालणाऱ्या अजितदादांबद्दल नाराजीचा सूर उमटलेला होता। त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं, सारवासारव केली। कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा कोणताही हेतू नव्हता असं त्यांनी म्हटलं। बेकायदेशीर कामांवर कठोर कारवाईसाठी कटिबद्ध आहोत असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं। मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना? ठीक है सर। दरम्यान या ऑडिओ क्लिप संदर्भात आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय आपण ते बघूया। तर अजित पवार म्हणतात, सोलापूर जिल्ह्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत संवादाचे काही व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत। याबद्दल मी स्पष्टपणे सांगतो की माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा नव्हता, हेतू तसा नव्हता। त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी याबद्दलची ती काळजी होती। आपल्या पोलीस दलाबद्दल प्रामाणिक कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलेलं आहे। तर माझ्यासाठी कायद्याचं राज्य हे सर्वात महत्त्वाचं आहे असंही पुढे म्हणताना त्यानंतर ते म्हणतात, मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कठोर कारवाईसाठी कटिबद्ध आहे। तर हे त्यांचं स्पष्टीकरण आलेलं आहे आणि त्याच्यानंतर नेहमी शिस्तीची भाषा करणारे आणि त्यासोबतच प्रत्येकाला किंवा अनेकदा कार्यकर्त्यांनाही सल्ला देणारे, कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावणारे अजित पवार आता त्यांची शिस्त कुठे गेली असा सवाल आता विरोधक विचारतायत। बघूया। आता जो तुम्ही एका IPS अधिकाऱ्याला दम देतायत हे मोठे शिस्तबद्ध आहेत ना। मी बेशिस्त खपावून घेणार नाही काय बोलतात ना ते, हे काय आहे? एका IPS अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता, ते सुद्धा तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण द्या हे सांगण्यासाठी। मिस्टर अजित पवार कुठे गेला तुमचं डिसिप्लिन? डिसिप्लिन कोणासाठी आहे? शिस्त कोणासाठी आहे? नाही, सत्तेचा माज तर प्रत्येकाला झालाय। तो माज इतका आहे की तो ओसंडून वाहताना दिसतोय। त्यांना सत्ता म्हणजे आत्ता असं वाटायला लागलं की मालक, सत्ता ही सेवेसाठी होती, पण सत्ता आता या लोकांना, महायुतीच्या सरकारला मालकी हक्काने मिळाल्यासारखं वागतंय। दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांनी मात्र अजित पवारांची पाठराखण केलेली आहे। कोणत्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय अजित पवारांचा बचाव करताना बघूया। व्हिडिओ नीट पाहिला असेल तर एक तर दादांची एक शैली आहे, त्यांचा तो एक आवाज आहे। त्यामुळे त्यांचा आवाज म्हणजे ते काय ओरडतायत असं जर काय कोण अनुमान काढत असेल तर मग गेल्या 40 वर्षात दादा कोणाला कळले नाही असं दुर्दैवाने मला म्हणायला लागेल। त्यांचा स्वाभाविक आवाज आहे, आम्ही जरी बसलो तरी ते त्याच टोनमध्ये बोलतात। त्याचा अर्थ ते काय रागवलेत असं काय मानत नाही। म्हणून या गोष्टीची फारशी चर्चा करण्यापेक्षा त्याच्यातून योग्य तो आहे जो बोध काय असेल तो घ्यावा आणि त्यातून मार्ग निघावा, संपवा विषय। त्यांचा बोलण्याचा हेतू काय होता, तिकडे काय त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण झाला। शेवटी अजितदादा चुकीच्या कामाला फार त्या ठिकाणी कुणाला फोन करत नाही। तक्रारीत आम्हाला एखाद्या चुकीचं सांगतं, आम्ही एखादा फोन लावतो, अधिकाऱ्याकडनं समजून घेतो। त्यावेळी मात्र काही गल्लत झाली असेल तर मला वाटतं याच्यामध्ये अजितदादा जास्त सांगू शकतील। एकीकडे या सगळ्या प्रतिक्रिया येत असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी एक भलतीच मागणी केली आहे। त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगालाच एक प्रकारे चॅलेंज केलेलं आहे, प्रश्न विचारलेले आहेत आणि कृष्णा ज्या अधिकारी आहेत, IPS अधिकारी कृष्णा, त्यांच्या नेमणुकीसंदर्भातच चौकशीची मागणी केली। त्यांनी थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाला या संदर्भात पत्र लिहिलं। पूजा खेडकरप्रमाणे संजना कृष्णा यांची निवड प्रक्रियेत घोळ झालाय अशी शंका मिटकरींनी उपस्थित केली आहे। अजित पवारांचं काहीच चुकलेलं नाहीये असंही प्रमाणपत्र त्यांनी दिलं आहे। एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला साधारण जनरल नॉलेजमध्ये त्यांना माहीत असायला पाहिजे की ज्या राज्यात आपल्याला पोस्टिंग मिळते आहे त्या राज्याचे मुख्यमंत्री कोण, त्या राज्याचे उपमुख्यमंत्री किती आहेत, कोण कोण आहेत, हे जर त्या बाईला माहीत नसेल तर केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा खेडकरच्या धर्तीवर असे फ्रॉड डॉक्युमेंट करून ही अंजना कृष्णा नावाची महिला अधिकारी, तिची पोस्टिंग झालेली आहे का त्याबद्दल तिची चौकशी करावी आणि जर ती महिला अधिकारी दोषी असेल
तर तिला सुद्धा पूजा खेडकर प्रमाणे तात्काळ निलंबित करावं, कारण आम्हाला शंका आहे तिला पदनियुक्ती किंवा जी काही दिल्या गेली त्यामध्ये मोठा घोळ असल्याची शंका मला आहे. मुळातच असं आहे की त्या अधिकाऱ्याच्या त्या कुवतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. बरं, मुद्दा एक अजून असा आहे, त्या DYSP आहेत, मग त्या पोलीस युनिफॉर्म मध्ये का नाही गेल्या? कशावरून ओळखायचं त्या गावकऱ्यांनी? आम्हाला सुद्धा आज माहीत झालं ते बातम्या आल्यानंतर की ह्या DYSP IPS अधिकारी प्रोबेशनरी म्हणून त्या ठिकाणी कोर्टमध्ये काम करतात. त्या युनिफॉर्म मध्ये का नाही गेल्या? तर ग्रामस्थांचं देखील म्हणणं आम्ही जाणून घेतलेलं आहे. चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले तसा आरोप ग्रामस्थांनी केलाय. आपण बघूया ग्रामस्थांचं नेमकं काय म्हणणं आहे.